विचार करा, एकीकडे आहे 50 वर्षांचा भक्कम राजकीय वारसा आणि दुसरीकडे कोट्यावधी हृदयांवर राज्य करणारा एक मेगा सुपरस्टार. तमिळनाडूच्या या राजकीय ब्लॉकबस्टरमध्ये फायनल बाजी कोण मारणार? आजच्या या विश्लेषणात आपण नेमकी हीच आकडेवारी डिकोड करणार आहोत. आता सर्वांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे, द्रविडियन राजकारणाचे दिग्गज आणि विद्यमान मुख्यमंत्री के स्टॅलिन आपली खुर्ची टिकवणार की तमिळ सिनेमाचे थलपती विजय आपल्या राजकीय एंट्रीने बॉक्स ऑफिससारखाच इथेही धुमाकूळ घालणार? हा लढा फक्त दोन नेत्यांचा नाहीये, तर दोन अगदी वेगळ्या ताकदींचा आहे. बघूया पारंपरिक राजकारण जिंकतंय की सुपरस्टारची जादू चालतेय. आणि हो, यावेळची निवडणूक किती अटीतटीची आहे याचा अंदाज तुम्हाला या एका आकड्यावरून नक्कीच येईल. 85.1%. 23 एप्रिलला एकाच टप्प्यात झालेल्या मतदानाची ही ऐतिहासिक आकडेवारी आहे. तमिळनाडूच्या आजवरच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं मतदान. जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने लोक बाहेर पडतात ना, तेव्हा त्याचा अर्थ अगदी क्लिअर असतो. जनतेला काहीतरी ठोस निर्णय द्यायचा आहे. आता थेट आकड्यांकडे जाण्याआधी तिथलं थोडं बेसिक ग्राउंड रियालिटी समजून घेऊया. तमिळनाडूची मुख्य फाईट नेहमी दोन मोठ्या आघाड्यांमध्येच असते. एकीकडे आहे सध्याची सत्ताधारी डीएमके आणि काँग्रेसची आघाडी, आणि त्यांच्या समोर उभं ठाकलंय ते AIADMK आणि भाजपचं NDA अलायन्स. तुम्हाला तर माहितीच आहे, इथलं राजकारण पूर्णपणे द्रविडियन अस्मितेवर चालतं. त्यामुळे इथल्या प्रादेशिक पक्षांना टक्कर देणं राष्ट्रीय पक्षांसाठी नेहमीच एक मोठं चॅलेंज राहिलंय. पण या वेळच्या इलेक्शनमध्ये जो सर्वात मोठा ट्विस्ट आलाय ना, तो या एका माणसाने आणलाय. द वन अँड ओनली सुपरस्टार थलपती विजय. त्यांनी आपला TVK म्हणजे तमिळगा वेट्री कळगम हा नवा कोरा पक्ष काढला आणि थेट राजकारणाच्या मैदानात उडी घेतली. आणि याच एका एंट्रीमुळे जी निवडणूक आधी एकदम वन साइडेड वाटत होती, ती अचानक एक जबरदस्त त्रिकोणी आणि सस्पेन्सने भरलेली लढत बनली आहे. बरं, एक्झिट पोलचे आकडे बघण्याआधी फक्त दोनच महत्त्वाचे आकडे डोक्यात फिट बसवून घ्या. तमिळनाडू विधानसभेत एकूण जागा आहेत 234 आणि सरकार बनवण्यासाठी तो बहुमताचा मॅजिक फिगर आहे 118. हे लक्षात ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे, कारण आपण जे काही पोल्स पुढे बघणार आहोत त्या सगळ्याचा खेळ ह्याच एका आकड्याभोवती फिरतोय. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या एक्झिट पोलपासून. मॅट्रिक्सचा पोल काय सांगतोय बघूया. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की यांनी DMK आघाडीला 122 ते 132 जागा मिळतील असा अंदाज दिलाय, म्हणजे थेट बहुमताचा आकडा पार. NDA 87 ते 110च्या घरात आहे. आणि थलपती विजय यांच्या TVKचं काय, तर त्यांना पहिल्याच प्रयत्नात 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर या पोलनुसार के स्टॅलिन पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होताना दिसत आहेत. पण पिक्चर अभी बाकी है. चाणक्य स्ट्रॅटेजीजचा पोल पाहिलात तर चित्र पूर्णपणे बदलून जातं. इथे DMK आघाडीला थेट 145 ते 160 जागा मिळताना दिसतायत. एकदम क्लीन स्वीप. NDA 50 ते 65 वर अडकलीय. आणि सगळ्यात मोठा धक्का थलपती विजय यांच्या TVKला इथे चक्क 0 जागा दाखवल्या आहेत. होय, 0. विचार करा, दोन पोल्समध्ये किती जमीन आसमानाचा फरक असू शकतो हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय. आता हे दोन पोल्स एकत्र बघा. पोल डायरी आणि प्रजा या दोघांचेही आकडे जवळपास सेम टू सेम आहेत. DMK आघाडीला 148 ते 168चा मोठा आकडा, NDAला 61 ते 81 जागा आणि हो, पुन्हा एकदा TVKला 0 जागा. आता हे आकडे पाहिल्यावर एक गोष्ट मात्र नक्की जाणवतीये की लोकांचा मूड सत्ता बदलण्याचा अजिबात दिसत नाहीये. विद्यमान सरकारवरच ते पुन्हा विश्वास दाखवत आहेत. पण आता ह्या आकड्यांकडे जरा बारकाईने लक्ष द्या, कारण इथे स्टोरीमध्ये एक भन्नाट ट्विस्ट आहे. हा आहे पीपल्स पल्सचा एक्झिट पोल. हा एकमेव असा पोल आहे ज्याने थलपती विजय यांच्या TVKला थेट 18 ते 24 जागा दिल्या आहेत. DMK आघाडी 125 ते 145 आणि NDA 65 ते 80 वर आहे. पण TVKला मिळालेला हा आकडा सांगतोय की कदाचित काही मतदारसंघांमध्ये सुपरस्टार विजयची जादू खरोखरच चालली असावी. ह्या एका पोलमुळे हे सगळं गणित अचानक खूपच डायनॅमिक झालंय. आणि फायनली ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो, पोल ऑफ पोल्स, म्हणजेच या सर्व एक्झिट पोल्सची सरासरी. आणि हे चित्र अगदी स्पष्ट आहे. DMK आघाडीला 138 ते 153 जागा, NDAला 66 ते 82 जागा आणि सरासरी काढली तर TVKच्या खात्यात पुन्हा 0 जागा येत आहेत. इतरांना 10 ते 18 मिळतील. सो द फायनल टेक अवे इज, हा सगळा डेटा अगदी स्पष्टपणे के स्टॅलिन यांच्या मोठ्या विजयाकडे बोट दाखवत आहे. आता तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल की या एक्झिट पोल्सवर आपण किती विश्वास ठेवायचा. बरं, चला जुना रेकॉर्ड चेक करूया. 2021च्या निवडणुकांमध्ये बहुतांश पोल्सनी DMKला 160 ते 190 जागांचा अंदाज दिला होता. आणि प्रत्यक्ष निकाल काय लागला?
डीएमकेने 159 जागा जिंकल्या. बघा, तमिळनाडूमध्ये हे एक्झिट पोल्स जमिनीवरच्या वास्तवाच्या अगदी जवळ जाणारे ठरले आहेत. त्यामुळे या वर्षीच्या अंदाजांकडे आपण नक्कीच गांभीर्याने पाहू शकतो. तर मग फायनली या सगळ्या डेटाचं इंटरप्रिटेशन काय? राजकारणात प्रचंड क्रेज असणं आणि प्रत्यक्षात खुर्ची मिळवणं यात खूप मोठा गॅप असतो. हे आकडे अगदी स्पष्ट सांगत आहेत की एम.के. स्टॅलिन यांची डीएमके अतिशय स्ट्रॉंग पोझिशनमध्ये कमबॅक करतीये. आणि दुसरीकडे थलपती विजय यांना एवढी प्रचंड पॉप्युलॅरिटी असूनही त्यांच्या पहिल्या राजकीय इनिंगमध्ये त्यांना खूप मोठा आणि कठीण संघर्ष करावा लागतोय. ही तर फक्त सुरुवात आहे, पण सध्या तरी मैदान अनुभवी खेळाडूंच्याच ताब्यात आहे. अर्थात हे सगळे फक्त एक्झिट पोलचे अंदाज आहेत. खरी पिक्चर तर 4 मे रोजीच रिलीज होईल. तर मग तुम्हाला काय वाटतं, तमिळनाडूच्या या ब्लॉकबस्टर इलेक्शनचा फायनल क्लायमॅक्स काय असेल? स्टॅलिन यांचा अनुभव पुन्हा जिंकणार की थलपती विजय एखादा अनपेक्षित चमत्कार घडवणार? तुमचे स्वतःचे अंदाज काय आहे ते आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. यावर चर्चा करायला आम्हाला नक्कीच आवडेल. अशाच भन्नाट आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी जोडलेले रहा. लवकरच भेटूया पुढच्या विषयासह.